ही सांगितली सूतजी महाराजांनी नेमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषींना ही कथा सांगितली. कशा करता ही कथा सांगितली तर भक्ती मातेचं दुःख दूर करण्याकरता ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आली. ज्ञान आणि वैराग्य दोन्ही जागे झाले, त्यांना पुष्टी प्राप्त झाली. आम्ही तिघही या कथेमध्ये आलोय. आम्ही कुठे जावं, आता काय करावं. मग देवाने सांगितलं, हे भक्ती माता तू काय कर, जे जे ही कथा श्रवण करण्याकरता इथं येतात त्याच्या हृदयामध्ये जाऊन बस. भक्ती माता तुमच्या हृदयात आली म्हणून तुम्ही दुसऱ्याही दिवशी कथेला आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता प्रथम स्कंदामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. व्यासजींनी सुंदर असं मंगलाचरण या प्रथम स्कंदामध्ये दिलेले. कुठल्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर आपण काय करतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंगलाचरण करायचं असतं. कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता मंगलमय अशा भगवंताचं मंगलाचरण करायचं असतं. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. बघ, या ग्रंथाच्या सुरुवातीलाही व्यासजींनी मंगलाचरण केलंय. काय सांगितलंय, जन्मादेस्य येथून वयाधित रथ चातेश्व विघ्नेश्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूर्यः तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्त कोकम सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि. या मंगलाचरणामध्ये सांगितले जन्मादेस्य, जो जन्माच्या अगोदर आहे, आपल्या जन्म झाल्यानंतर आहे आणि आपण गेल्यानंतर सुद्धा आहे. जन्मादेस्य जन्मादेस्य युतोन वयाधित रथ चातिष्व विघ्नेश्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये. ब्रह्मदेवाने त्यांना आदि कवीची उपमा दिली. आपल्याला कवी माहितीत ना, कवी आपण म्हणतो तो कवी. कवी काय करतो, कथा नाही ना, कविता लिहितो. मग कविता कशी तयार करतो, जे जे त्यांनी पाहिलंय ते तो लिहितो. पण माझा देव कसा आहे, त्याला ब्रह्मदेवाने उपमा दिली. तेने ब्रह्म हृदय आदि कवये, तो आदि कवी, त्याने जे लिहिलं ते निर्माण झालं. असा तो कोण, तर सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि सत्यम परम धीमहि. महाराजांना लोणी खायला आणलं काय, प्रेम से बोलो राधे राधे. असा कोण, तर सत्यम परम धीमहि, सत्यस्वरूप भगवंत. केवळ त्याची भक्ती करा, त्याचं ध्यान करा. पण आपली भक्ती कशी, आम्ही काय केले महाराज, आमची भक्ती वाटून घेतली. कशी वाटून घेतली, आम्ही काय करतो, सोमवार आला महादेवाच्या मंदिरात जातो दिवसभर. मग काय, ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः सोमवार आला. सोमवार आले की आम्ही काय करतो, महादेवाच्या मंदिरात जातो. जय भोले शंकर, जय भोलेनाथ, नमः पार्वती शिव हर हर महादेव. एक लोटा जल, सारी समस्या का. आता ठीक आहे, दिवसभर तुम्ही महादेवाची आराधना केली आणि भगवान शंकरजी तुमच्या आराधनेला